आजकाल दोघं पण नोकरी करतात. दोघांना शिक्षण चांगलं असतंय त्यामुळं जॉब मिळू शकतोय. मग मला काय म्हणायचं आहे, त्याच्या आई वडिलांच्या प्रॉपर्टीची अपेक्षा न करता मुलींनी लग्न केल्यानंतर ठीक आहे ना, तुम्ही राहा, वेगळं राहा, गाडी घ्या, बंगला घ्या, काही घ्या, दोघं कमवा आणि खा. पण सासू सासऱ्यांच्या जे काय प्रॉपर्टी आहे, त्यांनी कमवलेलं जे काय आहे, त्या आहेत तोपर्यंत त्यांना सुखानं जगू द्या. त्यांच्या कुठल्याच गोष्टीत अजिबात अपेक्षा करू नका. कारण कसं आहे, तुम्हाला त्या आहेत, तुम्हाला मिळतंय. तुम्ही म्हणताय ना, आम्ही शिकलोय, आम्ही नोकरी करतोय, मग घरात पण काम करायचं काय, करू नका. पण तुमचा नवरा आणि तुम्ही ह्या दोघांचं तर करा. कारण ते तर करायला लागणार आहे. नाहीतर मग तुम्ही कामाला जाताय त्यातनं कामवाली ठेवा, तो तुमचा प्रश्न आहे. पण घरातली सगळी कामं सासूनं करावी अशी अपेक्षा करणं बिलकुल चुकीचं आहे. कारण आजपर्यंत तिनं खूप कष्ट केलेलं असते. आणि हा जो तुमचा नवरा आता मोठा झालाय की नाही, पोटाला चिमटे काढून वेळ प्रसंगी काही करून त्यांनी इथपर्यंत मोठं केलेलं असतंय. आता तुम्ही म्हणाल आमच्या आई वडिलांनी केलंय, ठीक आहे, मला मान्य आहे. मुलींच्या आई वडिलांनी पण तितकंच तुम्हाला सांभाळायला आणि मोठं करायला कष्ट घेतलेलं असतं. मुलींना काही वेगळं कष्ट लागत नाहीत, मान्य आहे मला. पण तुम्ही तुमच्या आई वडिलांना बघा, सासू सासऱ्यांपासून लांब राहिलात तरी तुमच्या आई वडिलांना बघा. पण सासूखंड कामाची अजिबात अपेक्षा ठेवू नका. आणि तुम्ही जे काय सगळीकडे सांगता की नाही, माझे सासू सासरे म्हणजे असे आहेत, त्यांनी मग आम्हाला काही दिलंच नाही, आम्हाला हकलून लावलं. अरे तुम्हाला नको आहे ना त्यांची जबाबदारी, मग ते का ठेवून घेतील त्यांच्या घरात? जर जबाबदारी घेतली तर तुम्ही त्यांच्या घरात राहू शकताय, नाही घेतली तर. आणि तुमचं कसं झालंय माहितीये काय, तुम्हाला प्रॉपर्टी वगैरे ह्याच्या बाबतीत जो नवरा आहे तो पाहिजे रावणासारखा, म्हणजे गडगंज संपत्तीवाला.